नमस्कार. मी प्रशांत विलास लंके आणि माझे बंधू स्वप्नील विलास लंके आम्ही पारनेर तालुक्यातून निगोजा गावातून आलेलो आहे. तर आम्ही गेले 2 वर्षापासून वेस्ट डिकम्पोजर आधारित शेती करतो आहे आणि आत्ता सध्या आम्ही रास्तापूर येथे दत्तात्रय शेरकर या शेतकऱ्यांकडे आलेलो आहे. मागील 2 वर्षापासून फोनवर कॉन्टॅक्ट करून त्यांच्या मार्गदर्शनाखालीच आम्ही वेस्ट डिकम्पोजरवर काम करत होतो. तर आता प्रत्यक्ष त्यांच्या युनिटला भेट दिली आहे आणि ज्या काही निविष्ठा बनवल्या त्यांच्याकडून त्याची माहिती घेतली आणि त्यांचा अनुभव घेतला आणि त्याच्यानुसार आता कार्य करू यापुढे पण. तर आम्ही सध्या मुख्य पीक आमचं कांदा असतं. त्याच्यासाठी लागवडीपासून जर विचार केला तर लागवड करताना आणि प्रत्येक पाण्यासोबत असा डिकम्पोजरचा वापर करतो आहे. आणि आता दत्तात्रय शेरकरांनी सांगितल्याप्रमाणे आपण जी खतं टाकतो, समजा कोंबड खत झालं, आपण शेणखत टाकतो, ते जर डिकम्पोजर करून टाकलं तर त्याचा जास्त चांगल्या प्रकारे रिझल्ट येतो. आम्ही फक्त आधी वेस्ट डिकम्पोजरचा वापर करतो आणि एक ठराविक निविष्ठा होते. फक्त समजा लेंडी खत झालं आणि कोंबड खत यांचा वापर करायचा. जे सूक्ष्म अन्नद्रव्य असतात त्याच्यासाठी आम्हाला बेलफळ झालं किंवा मासोळी अर्क झालं, या निविष्ठांचं माहिती आणि मार्गदर्शन आम्ही घेतलं आणि त्याचा वापर आमचा कमी होत होता. त्यामुळे थोडा रिझल्टमध्ये फरक येत होता. आता त्याचा आम्ही ह्या पिकामध्ये किंवा ह्या सीझनला चांगल्या प्रकारे वापर करू. त्यासोबत गांडूळ खत आणि त्याचं व्हर्मिवॉश याचा पण माहिती नव्हती, ती पण माहिती घेतली. आता त्या व्हर्मिवॉशचा पण वापर प्रत्येक पाण्यासोबत आता करू. शेंगदाणा पेंड, सरकी पेंड, आणखी आपल्या डाळी असतात त्यांच्यापासून मायक्रोन्यूट्रिएंट कसं बनवायचं याची एक माहिती भेटली आणि त्याचा पण आता वापर करणार आहे. धन्यवाद.